भामटे चोट्टे आहे रंगापिल्ला गँग, हे काय काय बोलले काय काय नाही हे सगळ्यांना ऐकलेलं आहे। व रंगापिल्ला इतका भामटा माणूस आहे की जेव्हा शिरसगाव तर अंधानेर श्यामवाडी रस्ता आपण काढत होतो त्यावेळेस तू बोलला होता स्थळ पंचनामा होताना, जर कुणी जर पांदी काढत असेल तर मी डांबर रोड फोडतो। माझं बी त्याला चॅलेंज आहे, जर खरंच तुझ्या अंगामध्ये जर रक्त असेल तू ज्याचा आहे त्याचा तर डांबर रोड फोडून दाखव। डांबर रोड फोडण्याची धमकी देतो, नावडी गावाचे रस्ते बंद करायची धमकी देतो, हे सुद्धा याच्याकडे आपल्याकडे व्हिडिओ आहे। दुसरी गोष्ट, रंगापिल्लाची एक अवलाद भेंड इकडे गटामध्ये येऊन सगळ्या देखत अधिकाऱ्याला धमकवतं। जे काही अधिकारी मराठवाडा उपआयुक्त यांना धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचा सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे। दुसरा मुद्दा, रंगापिल्लाची एक अवलाद, जी अवलाद शिवराई येथे जाऊन म्हणतं का उदय गवळीचा जीव घेईन, तुझं पुरं खानदान बी जर लागलं ना तर ह्या पट्ट्याचा जीव नाही घेऊ शकत। मी जेवढी ठोकली ना तुमची मागून पुढून सुजेल आहे, जरा नीट पाय। हां, सोसायटीमध्ये तुम्ही ठोकली आम्ही, हां मूत पितो मला म्हणतो। हा रंगापिल्लाला इशारा आहे। व अजून कन्नड तालुक्याच्या जनतेसाठी मी खूप मोठा खुलासा करत आहे। रंगापिल्ला गँगकडं जन रजिस्ट्र्या वगैरे केलेले आहे, तर आमच्याकडं 22 जण आलेले आहे की रंगापिल्ला गँगनं खोट्या रजिस्ट्र्या केलेल्या आहे। खोट्या रजिस्ट्र्यामध्ये हे काकडीची सुद्धा खोटी रजिस्ट्री आहे, याचं सुद्धा आमच्याकडे सत्य माहिती पुरावे आहे। गुड्ड्याच्या बी रजिस्ट्रीच्या टायमाला प्रॉब्लेमच होता ना, रंगापिल्लाचा नोटरी केली होती का? हां, परत रंगापिल्लानी अनेक लफडे केलेले आहे, याची सुद्धा सत्य माहिती पुरावे आहेत। माझी कन्नड तालुक्याच्या जनतेला विनंती आहे का तुमच्या जेवढ्या रंगापिल्ला गँगकडे खरेदी केलेल्या आहे त्या रजिस्ट्र्या जरा घरी जाऊन वाचा, 7-12 बघा, तेवढं क्षेत्र आहे का ते बघा। कारण की रंगापिल्लांनी ज्यानं पैसे दिले त्या पैसेवाल्याच्या बाजूनं गोरगरिबाला मारून क्षेत्र जादा दिलेलं आहे। हे सर्व कन्नड तालुक्यातील लोकांनी रंगापिल्लांनी जन व्यवहार केले त्यानं जरा सुधरा आणि रजिस्टर जाऊन वाचा। काही तुरटी व काही दुःख असेल, काही त्याच्यात जर गद्दारी केली असेल रंगापिल्लानं तर मला येऊन भेटा, त्या गद्दाराची कशी वाट लावायची आपल्यात धमक आहे। व तिसरा मुद्दा असा की रंगापिल्ला शिवरस्ता काढायच्या टायमाला लय धमक्या देत होता, असं करू तसं करू, कोर्टात जाऊ असं करू। त्याच्या बापाला बी त्या भेंड्याच्या बी लोकशाही काय असते आपण दाखवलेलं आहे। व तिसरा मुद्दा असा आहे का काही रंगापिल्लाच्या अवलादी व एक शकुनी मामाची अवलाद ही सुद्धा काही जणांना मूत पाहिजे, ती मूत म्हणजे दारू, आणि ते मूत पाजून नीट पोकळ लुडबुडू करायला येतात, त्यांना सुद्धा माझा इशारा आहे का आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही। पण तुम्ही बी कोण दारू पाजली, कोण मूत पाजला याच्या भरोश्यावर कोणालाच काही धमक्या काही देऊ नका। बाकी आम्हाला काही तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे। तुम्हाला एक सांगणं आहे का कोणाची पिऊन कोणाला बोलायचं नाही, आणि जर एखाद्याला बोललं तर आमच्यापाशी बी आम्ही बोलणार नाही। पण आमच्याकडे पेन आहे, संविधान आहे, आणि जर कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। व तिसरा विषय, आता जो काही मोजणीचा आहे 183 या संदर्भात आम्ही अर्ज केलेला आहे भूमी अभिलेखला, त्यांनी बी त्याबद्दल खुलासा करावा। व निर्णायक टप्प्यावर आलेला आहे, जर काही 2-3 मागण्या या लेखी स्वरूपात जर मिळाल्या तर आम्ही आज किंवा उद्या उपोषण, सर्व गोरगरीब इमानदार शेतकरी, रंगापिल्ला पीडित लोक यांच्या सर्व साक्षीनं व अधिकारी यांनी जर आमच्या मागणीप्रमाणे जर पत्र दिलं तर आम्ही विचार करू। नसता आम्ही जर आज व उद्या प्रशासनाने जर तोडगा काढला नाही तर प्रशासनाला इशारा आहे का छत्रपती शिवरायांच्या गनिमी-काव्याने आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। नंतर जे काही होईल याची सर्वोपरी जबाबदारी तहसीलदार, पोलीस प्रशासन व जलसंधारण विभाग व मंडळ अधिकारी, लोखंडे व तलाठी व भूमी अभिलेख कार्यालय यांची राहील। सर्वांना
जय शिवराय. जय शिवराय.